इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। इंधनाच्या वाढत्या दरामुळे ट्रॅक्टर चालवणं आता कठीण झालंय, तर शेतमालाला बाजारात कवडीमोल भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवायचं कसं आणि जगायचं कसं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। बटाटा ज्वारीची काढणी झालेली आहे। आता बटाटा लागवडीसाठी आम्ही शेतकरी सर्व तयारी करत आहोत। कोणाची खत नांगरट असेल, खत वाहणी असेल, यासाठी सर्व ट्रॅक्टर रस्त्यावरती असतात, शेतामध्ये काम करत असतात। आणि अशाच परिस्थितीमध्ये डिझेल दरवाढीचा हा फटका बसलेला आहे। यांनी 100% शेतकऱ्यांना त्रास भोगावा लागणार आहे। प्रामुख्याने शेतकऱ्याला डिझेल हे त्याच्या शेती कामासाठी लागतंच। एकीकडं दर वाढत असताना दुसरीकडं शेतीमालाला कांदा असेल किंवा अन्य भाव असतील पडलेले दिसून येतात। त्याच्यामुळं एकमेव असं आहे शेतकरी की तो शेतीमाल उत्पादित करतोय, पण त्याची किंमत तर ठरू शकत नाही। जर प्रत्येक शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर वापरायचं म्हणलं तर आज जवळजवळ 3.25 रुपयाने रेट वाढलेत आणि याचा फटका शेतकऱ्यांना नक्कीच बसणार आहे। शेतकऱ्याचं उत्पन्न घटत चाललेलं आहे आणि बाजारभाव नाही, त्याच्यामुळं शेतकरी संकटात येणार। या पेट्रोल डिझेलच्या वाढीमुळं अजूनही शेतकऱ्याच्या खिशाला टंचाई भासणारच आहे।